गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण सत्वगुण कसा प्रगट होतो, सत्वगुण वाढल्यानंतर काय काय गोष्टी दिसायला लागतात, काय काय गोष्टी अनुभवायला यायला लागतात, त्याच्याबद्दल चिंतन केलं होतं. आज आपण रजोगुणाकडे आपला मोर्चा वळवूया. सो आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. इथे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते दिसेल. मागच्या वेळेस आपण तुम्हाला आठवतं की वेदांतात म्हणजे गीतेत 13व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 36 तत्व मानलेली आहेत. त्यांच्या मते हे ब्रह्म 37व आहे आणि सांख्यांमध्ये 24 तत्व मानली आहेत म्हणून यांच्या मते ते ब्रह्म 25वा मानलेलं आहे आणि सत्वगुणादी 3 गुणांना नाहीसं करून जे स्वभावतः चौथा आहे. म्हणजे काय की गुणातीत आहे. ते ब्रह्म. असं जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे. त्याला म्हणजे जो सत्वगुण वाढीला लागल्यानंतर साधक समजा देहाचा अंत होतो त्याच्या, तर काय होईल की त्याला अशा कुळात जन्म होईल की जिथे ब्रह्मवेत्ते आहेत सगळे. जिथे त्याला त्याची आध्यात्मिक प्रगती करणं जास्त सुलभ होईल. त्या कुलात त्याला निरुपम देह मिळतो. निरुपम म्हणजे ज्याला उपमा नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा की समजा ब्रह्मवेत्त्यांच्या कुळामध्ये आपला जन्म झाला आणि सगळे लोक आपल्या घरामधले जे आहेत ते साधना करतायत. परंतु आपला जो देह आहे तो व्याधीग्रस्त आहे. तर मग आपण कुठली साधना करणार आहे? कुठल्याही प्रकारची साधना करण्यासाठी तुम्हाला तुमची जी साधनं आहेत, ती व्यवस्थित चालायला तर पाहिजे. सो यू नीड टू मेक शुअर दॅट युअर इन्स्ट्रुमेंट्स आर वर्किंग प्रॉपरली. आपल्याला समजा एका जागेहून दुसऱ्या जागेकडे जायचं असेल, तर आपल्याजवळ जे वाहन असेल ते वाहन चांगलं चालणारं असावं ना. नाहीतर आपण जाऊ कसे? समजा वाहन नसेल, आपल्याला पायी जायचं, तर आपले पाय सशक्त पाहिजे. सो व्हेन वी गो ऑन अ हाइक, इफ आवर लेग्स आर नॉट स्ट्राँग, then they will start paining and our experience of the hike will be unpleasant. असं होईल. तर आपल्या जीवनाचा अनुभव जर आपल्याला चांगला व्हावा किंवा असावा असं वाटत असेल, तर आपला देह निरोगी तर असायला पाहिजे ना कमीत कमी. व्याधीग्रस्त असायला नको. तर अशा प्रकारचा निरुपम म्हणजे ज्याला काही उपमा नाहीये. यू कॅनॉट कंपेअर दॅट. इनकम्पेरेबल. निरुपम म्हणजे इनकम्पेरेबल किंवा इव्हन इनडिस्क्रायबेबल असं म्हणू आपण. त्याला उपमा नाहीये कशाची. सो यू कॅनॉट रिअली कंपेअर दॅट विथ एनिथिंग एल्स. आणि ते हे असं आहे असं नाही सांगू शकत. तर तशा प्रकारचा देह त्या साधकाला मिळतो. ब्रह्मवेत्त्यांच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो आणि तो त्याच्या पुढच्या वाटेला लागतो. हे सगळं जे आहे ना, हे द्वैतामध्ये घडतं. याच्याबद्दल काही शंका नका बाळगू तुम्ही तुमच्या मनामध्ये. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये द्वैत कायम आहे, तोपर्यंत हे असं होणारच आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अद्वैत स्वरूपाचा बोध होत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला धर्मानुसार आणि द्वैतामधले जे नियम आहेत, त्या नियमांनुसार जीवन जगणं आवश्यक आहे. ते तुम्ही बकवास आहे असं नाही म्हणू शकत. पुनर्जन्म थोतांड आहे, असं आपण नाही म्हणू शकत. आपण फक्त एवढं म्हणू शकतो, की मला माहिती नाहीये. जर आपला त्याच्यावर विश्वास नसेल, तर आपण हे म्हणू शकतो, की मला ते माहिती नाहीये. ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे, त्यांच्यावर जर विश्वास नसेल, तर तुम्हाला असं वाटू शकतं, की हा अंधविश्वास आहे. विश्वास किंवा श्रद्धा ह्या अंधच असतात नेहमी. एक तर तुम्हाला माहिती आहे किंवा नाही आहे माहिती नाहीये.
माहिती नसून सुद्धा माहिती आहे किंवा हे खरं आहे असं वाटणं ह्याला विश्वासच तर म्हणतात किंवा श्रद्धा म्हणतात. तर श्रद्धा या शब्दाचा अर्थ वेदांताच्या भाषेमध्ये असा आहे, की परंपरेनुसार ज्या द्रष्ट्यांनी जे सत्य प्रतिपादन केलं. पहिलं सत्य कुठलं? वेद. वेदांमध्ये द्रष्ट्यांनी जे नमूद करून ठेवलं, ते वेदांच्या मागे गेले. त्यांनी जगाला ओरडून-ओरडून हे नाही सांगितलं, की मी वेद लिहिले. त्यांनी फक्त त्यांना त्यांच्या डीप मेडिटेटिव्ह स्टेट्समध्ये जे सत्य गवसलं, ते छंदबद्ध केलं किंवा ते त्यांच्या मार्फत छंदबद्ध होऊन आपल्यापर्यंत पोहोचलं आणि त्या सगळ्या ज्ञानाला वेदव्यासांनी लिहून काढलं. कोणाकडनं? त्यांच्या स्टेनोटायपिस्टकडनं. कोण? गणपती महाराज. तर गणपतीकडनं सगळं त्यांनी लिहून घेतलं. एव्हरीथिंग ही रोट, इन्क्लुडिंग महाभारत, इन्क्लुडिंग गीता, एव्हरीथिंग. तर त्यांना तेवढा सिद्धहस्त लेखक मिळाला, ज्याला त्यांनी सांगितलं होतं, की तू जे काही लिहिशील ते समजून लिही. म्हणजे कसं आहे, की वेदांमधल्या ज्या ऋचा आहेत ना, त्याच्यामध्ये काही चुका नाही आहेत कुठे. म्हणजे वेदव्यासांनी सत्य प्रतिपादित केलं. ते सत्य गणपतीला समजलं आणि त्यांनी ते शब्दबद्ध केलं. आणि ते आपल्याला प्राप्त आहे. तर ते सत्य असायलाच पाहिजे. इतर जे काही असेल ते अंधश्रद्धा आहे. वेदांमध्ये जे लिहिलं आहे, ते कसं सत्य आहे हे मी शोधून काढणार. सत्य असायलाच पाहिजे, ही श्रद्धा आहे. मला माहिती नाही अजूनपर्यंत. गीतेमध्ये जे लिहिलं आहे, ते देखील मला आत्ता कळत नाहीये. पण ते कळेल अशी पात्रता मी स्वतःची वाढवेन आणि ते शिकून घेण्याचा प्रयत्न करेन. हा जो विश्वास आहे ना, याला श्रद्धा म्हणतात. नाहीतर आपण WhatsAppवर अनेक गोष्टी बघतो, कुठलीही पुस्तकं वाचतो, कुठले सिनेमे बघतो, प्रोपगंडा ऐकतो, टीव्ही चॅनल्स बघतो, न्यूज चॅनल्स बघतो आणि जे सांगितलं जातंय ते खरं आहे असं मानतो. दॅट इज अंधश्रद्धा. हे जग खरं आहे, काळ खरा आहे, माझा जीवभाव खरा आहे, मी देह आहे, ह्या श्रद्धा आहेत, ह्या अंधश्रद्धा आहेत. हे सत्य नाही आहे. हे जर आपल्याला कळत असेल किंवा ह्याच्यावर ॲटलीस्ट आपली विचार करण्याची इच्छा असेल आणि आपल्याला जर असं वाटत असेल, की गीतेमध्ये जे लिहिलंय ते सत्य आहे, मला आत्ता कळत नाहीये. पण मी ते सत्य कसं आहे हे शोधून काढेन. ह्याला म्हणतात खरी श्रद्धा. तर ह्या खऱ्या श्रद्धेने जर आपण गीतेकडे बघितलं, तर आपल्याला गीतेचा अवश्य लाभ होईल. इफ यू लुक ॲट गीता स्केप्टिकली, देन तुम्हाला शब्दार्थ कळून जाईल, वाक्यार्थ पण कळून जाईल, परंतु लक्ष्यार्थ नाही कळणार. कारण की ज्या दृष्टिकोनातून आपण गीतेकडे बघतो आहोत, तो दृष्टिकोन चुकीचा आहे. जोपर्यंत गीतेमध्ये लिहिलेलं सत्य आपल्याला कळत नाहीये, तोपर्यंत गीतेकडे श्रद्धापूर्वक बघणं आवश्यक आहे. एकदा त्याच्यातलं सत्य अनुभवायला आलं, की त्याच्यानंतर गीता इट्स लाइक एनी अदर वंडरफुल स्टोरी बुक आणि मग तुम्ही त्याची पारायणं कराल, कारण की ती स्टोरी तुम्हाला आवडायला लागली आता. का बरं? कारण की ही माझ्याच जीवनाची कथा आहे. आपल्याच जीवनामध्ये पहिले मोह येतो. आपल्याच जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न येतात आणि आपला जो अंतरात्मा आहे, तो आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो. ती उत्तरं आपल्याला मिळाली, ती उत्तरं आपल्याला समजली. त्या बोधानुसार आपलं आचरण घडायला लागलं, आपोआप सहजपणे. त्याच्यानंतर मग आपण काय करू? गीता वाचत होतो तेव्हा आनंद येत होता, त्यामुळे आपण गीता वाचत राहू. गीतेची पारायणं करत राहू. त्याच विषयावर सारखं चिंतन करत राहू. त्याच विषयावर सारखं चिंतन होत राहील. त्याच विषयावर चर्चा होत राहील.
इतर विषयांमध्ये रस वाटणार नाही. जगामधल्या विषयांमधला रस आपोआप कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी सत्वगुणाची वाढ झाल्यामुळे व्हायला पाहिजे. रजोगुणामध्ये काय होतं? याची परी देख तमसत्व अधोमुख बैसोनी जे आगळिक धरी रज. हे पहा, याप्रमाणे ज्यावेळी तमोगुण आणि सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजे कमी होतात आणि रजोगुण ज्या वेळेला वृद्धी पावतो. आपण आधी काय बघितलं होतं की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तीनपैकी एका गुणाचं वर्चस्व राहील आणि बाकीचे दोन गुण त्या मानाने कमी असतील. आता रजोगुण समजा वर असला आणि सत्वगुण आणि तमोगुण कमी असला तर मग काय होईल? आपल्या कार्याचा धुमाड गावी देहाचा माजवी ते चिन्हाचा उदयो ऐसा. तेव्हा रजोगुण शरीररूपी गावामध्ये आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. कुठली लक्षणं? पांजरली वाहुटळी, करी वेगळ वेंटाळी, तैसी विषयी सरळी इंद्रिया होय. पसरलेली वावटळ, वावटळ म्हणजे वावटळ असायला पाहिजे होते ना, म्हणजे तेव्हा कदाचित ते वावटळ म्हणत म्हणत असतील. पण वावटळ म्हणजे मे बी जस्ट अ डस्ट स्टॉर्म. निरनिराळ्या पदार्थांचं म्हणजे बरं वाईट न पाहता एकीकरण करतं. त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमध्ये मोकळीक असते. तर आपण हे वावटळ म्हणजे समजा म्हणा सायक्लोन म्हणा किंवा हरिकेन. तर काय होतं की सगळ्या गोष्टी फिरत, 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 फिरत एका पॉइंटला येतात ना. सो एव्हरीथिंग गेट्स पुल्ड इंटू दॅट वन सेंटर. इज हाऊ आय अंडरस्टँड. मे बी इफ इट इज डिफरंट यू कॅन लेट मी नो. सो आपल्या पाचही इंद्रियांचे जे सगळे विषय असतात ना, ते सगळे विषय आपण एकत्रित करतो आपल्या मनामध्ये आणि वी गेट स्टक विथ इट आणि त्याच्यासाठी आपण अनेक प्रकारची कामं करतो. सो वी कीप डुईंग कर्म आफ्टर कर्म आफ्टर कर्म. पर दारादी बळे, परी विरुद्ध ऐसे नावडे, मग शेळी चिनी तोंडे सैंघचारी. परस्त्री वगैरेशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्र निषिद्ध आहेत असं त्याला वाटत नाही. आणि मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चरतो. म्हणजे आपण कुठल्या विषयाबद्दल चिंतन करायला पाहिजे, कुठल्या विषयाला आपण एंटरटेन करायला पाहिजे, ह्याचं तारतम्य विसरतो. आपल्या समोर जे येईल, त्याचा आपण उपभोग घेणार आहे, अशा प्रकारचा विचार करतो. वेदर इट इज गुड फॉर मी ऑर नॉट, वेदर इट इज प्रॉपर ऑर नॉट, आपण ह्याचा विचारच नाही करत. हा ठायवरी लोभू, करी स्वैरत्वाचा राभू, वेटाळीता अलाभू ते ते उरे. इथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो आणि दुसऱ्याच्या वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणं अशक्य असतं, तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. याच्या आधीच्या याच्यात आपण हे बघितलं ना, परस्त्री वगैरेशी प्रसंग आला असताना ह्या गोष्टी शास्त्र निषिद्ध आहेत असं त्याला वाटत नाही. आपण गजानन महाराजांची गोष्ट ऐकली होती ना, तर त्यांनी उदाहरण कसं घालून दिलं आपल्याला? तर त्याप्रमाणे आपल्यासमोर जो काही विषय येईल, तो विषय आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही, हे ठरवूनच त्या विषयाचं सेवन झालं पाहिजे. रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो. स्वेच्छाचारीपणाचा म्हणजे काय, की स्वेच्छा माझी स्वतःची इच्छा, चारी म्हणजे त्याचा त्याच्या प्रकारे आचरण. स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ म्हणजे काय, की माझी जी इच्छा आहे ना, त्याच्याप्रमाणे मी माझं आचरण करीन आणि त्याचा माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा धुमाकूळ घालतो. दुसऱ्यांच्या वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणं अशक्य असतं, तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. म्हणजे जे काही मला शक्य असेल ते मी लुबाडेन. दुसऱ्याच्या वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणं अशक्य असतं, तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. आपल्याला जोपर्यंत असं वाटत राहतं, की या देहाचे चोचले पुरवण्यामुळे आपण सुखी होऊ आणि पूर्ण होऊ, तोपर्यंत आपण जगामधल्या गोष्टींचा उपभोग घेतच राहू. ते कधीच संपणार नाही. कारण की जगातल्या वस्तूंचा उपभोग घेतल्याने पूर्णत्वाची अनुभूती नाही होऊ शकत. आपल्याला वाटत राहील, की हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. ह्याच्यामध्ये तृप्ती नाही होणार कधीच.
गोंदावलेकर महाराज सांगायचे, की कलियुगामध्ये एकाच गोष्टीमध्ये तृप्ती होऊ शकते, ती म्हणजे अन्न, जेवण. तुम्ही एखाद्याला भरपूर जेवायला घाला, शेवटी तो म्हणेल, की आता पुरे. पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना, त्याच्यामध्ये तसं होत नाही. आणि मुख्य म्हणजे मोठेपणाची हाव. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात, त्या इच्छा नाही पूर्ण होऊ शकत. का? कारण की त्या काल्पनिक असतात. मला समजा असं वाटलं, की मला मान-सन्मान मिळावा. काल मी आमच्या एका गुरूंची गोष्ट ऐकत होतो किंवा ते सांगत होते, की मी माझं सामान स्वतः उचलून घेऊन जातो इकडून-तिकडे. समजा आगगाडीतनं उतरायचं असेल, विमानातनं उतरायचं असेल, तर माझं सामान मी स्वतः उचलतो. तर माझे जे शिष्य आहेत त्यांना असं वाटतं, की गुरुजी अपना सामान क्यों उठाते? हमने उनका उठाना चाहिए. तो म्हणे मैंने अगर मेरा सामान उठाया तो मेरा मान कम हो जाएगा? किसमें फँसा हूँ मैं? कशामध्ये फसलेलो आहोत आपण? स्वतःचं काम स्वतः करण्यामध्ये लाज का बरं वाटावी? आपण आपलं करावं ना काम. तर ही जी मोठं होण्याची इच्छा लोकांमध्ये असते. म्हणजे गुरुजींनी ऑफ त्यांना काय असं निर्माण मोह, जित संगदोष असे आहेत ते. त्यांना काहीच फरक पडत नाही. परंतु त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना असं वाटतं, की आपल्या गुरूंनी मोठं असावं किंवा मोठं दिसावं. म्हणजे मग काय, की ते मोठे आहेत म्हणून आपण मोठे आहोत असं लोकांना वाटेल. ये बड़े गुरु के चेले, छोटे गुरु के चेले नहीं है. हमारे गुरु ऐसे-वैसे नहीं है. अपना सामान खुद नहीं उठाते, हम उठाते उनका सामान. अशा प्रकारची इच्छा जर आपल्या मनामध्ये असली ना, तर त्या इच्छेला काही अंतच नाहीये. असं जर आपण केलं, तर आपण रजोगुणामध्ये अडकलेलो आहोत, असं समजायला हरकत नाही आणि अडकलेलोच राहू. निघणारच नाही तिकडनं बाहेर. ज्या वस्तू लुबाडणं शक्य नाहीये, त्याच फक्त उरतील. बाकी सगळे आपण लुबाडून घेऊ. आणि आड पडलिया, उद्यम जाती भलतिया, प्रवृत्ती धनंजया हातू न काढी. आणि अर्जुना कुठलाही धंदा समोर आला असताना म्हणजे करण्याचा प्रसंग आला असताना तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे येत नाही. कुठलाही उद्योगधंदा आला आपल्या समोर तर आपण ते करावं असंच वाटतं. रजोगुणी. देवीची एखादा प्रासादू, का करावा अश्वमेधू, ऐसा अचाट छंदू घेऊनी उठी. त्याचप्रमाणे एखादं मंदिर बांधावं अथवा अश्वमेध यज्ञ करावा, असा अघटित नाद घेऊन तो उठतो. म्हणजे आहे चांगली इच्छा, म्हणजे मंदिर बांधावं, धर्मशाळा बांधावी वगैरे अशा प्रकारची इच्छा चांगली आहे. आपल्या नावाची शाळा असावी, हॉस्पिटल असावं. परंतु माझ्या नावाची असावी. मी ते बांधतोय. मी मंदिर बांधलं बरं का. अशा प्रकारे जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल, म्हणजे ती सात्विक इच्छा असली तरी सुद्धा ती रजोगुणी आहे. ती आपल्याला रजोगुणात अडकवेल. नगरेची रचावी, जळाशये. जळाशय म्हणजे तलाव वगैरे. जळ आणि आशय म्हणजे जिथे पाणी राहतं ती जागा. निर्मावी, महावने लावावी, नानाविधे शहरे वसवावी, जलाशय म्हणजे तळी किंवा विहिरी वगैरे पाण्याचे साठे बांधावेत आणि नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत. ऐसैसा अफाटी कर्मी, ऐसैसा ऐसे असे असे अफाटी कर्मी, समारंभ उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे. अशा अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे आणि परलोकीचे भोग मिळण्याच्या कामात पुरेच म्हणत नाही. काम केल्यामुळे मला जे मिळेल त्याच्यातनं जे काही सुख मिळेल ते मला इथे पण पाहिजे आणि स्वर्गात पण पाहिजे. सागरुही सांडी पडे, आगी न लाहे तीन कवडे, ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व. समुद्र दुर्लभ खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषेपुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातलं तरी सुद्धा त्याची तृप्ती होत नाही, असा तो दुर्भर आहे. खरा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची 3 कवड्या इतकीही किंमत नाही. हे बघा, अग्नीला कितीही जळण घातलं तरी त्याची तृप्ती होत नाही, असा तो दुर्भर आहे. आपण समजा अग्नीमध्ये काड्या टाकल्या, इंधन.
तर ते आणखीन पेटेल ना. सो आपण जर इच्छापूर्ती केली तर इच्छापूर्ती इज लाईक पुटिंग फ्युएल इंटू फायर. फायर कुठली? आपल्या मनातली इच्छा. आणि इच्छापूर्ती करणं म्हणजे त्या अग्नीमध्ये इंधन टाकणं, आहुती चढवणं. इच्छा पूर्ण करणं इज लाईक ॲडिंग फ्युएल टू द फायर. सो इट विल कीप बर्निंग इवन फर्दर. दुर्भर. अशा प्रकारे अग्नीला किती जळण घातलं तरी त्याची तृप्ती होत नाही, असा तो दुर्भर आहे. परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची 3 कवड्या इतकीही किंमत नाही. जो रजोगुणी आहे ना, त्याच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत किंवा त्याच्या मनातली जी काम करण्याची इच्छा आहे, कर्म करण्याची इच्छा. आणि कर्म कशाला करायचं, की हे कर्म केल्यामुळे मला काहीतरी चांगलं फळ मिळेल आणि ते फळ मला भोगायला मिळेल. रजोगुणी मनुष्याच्या कर्माची जी अभिलाषा आणि इच्छा आहे, ती त्या अग्नीच्या इंधन मिळाल्यानंतर वाढ होण्याच्या गुणापेक्षाही जास्त आहे. असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. स्पृहा मना पुढा पुढा, आशेचा घे दवडा, विश्व घापे चाडा पाया तळी. विषय तृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते आणि सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातलं जातं. तुम्हाला मी शेअर केली का ही स्क्रीन? 1 मिनिट थांबा. आय हॅव नॉट शेअर द स्क्रीन. होल्ड ऑन. आय हॅव टू शेअर द स्क्रीन. स्पृहा मना पुढा पुढा, आशेचा घे दवडा, विश्व घापे चाडा पाया तळी. विषय तृष्णा. विषय तृष्णा म्हणजे अवर डिझायर फॉर ऑब्जेक्ट्स ऑफ दिस वर्ल्ड. ही तृष्णा म्हणजे तहान. ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते. मनाच्या पुढे पुढे आशा. आशा कुठली? की हा विषय जर मला मिळाला किंवा माझी इच्छा जर पूर्ण झाली तर मला सुख मिळेल. आणि हे सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातलं जातं. द होल वर्ल्ड बिकम्स नाव द मीन्स टू फुलफिल अवर डिझायर्स. इत्यादी वाढता रजी, ये चिन्हे होती साजी, आणि ऐशा समाजी वैचे जरी देह. याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणं टवटवीत म्हणजे व्यक्त होतात. आणि अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर काय होतं? तरी आघवाची ही परिवाराला आणि देही, रिगे परी योनी ही मानुषीची. तर अशा सर्व लक्षणांनी युक्त असा जो रजोगुणी पुरुष दुसऱ्या देहात प्रवेश करतो तेव्हा त्या देहाची मनुष्याचीच योनी असते, कारण की त्याला इच्छा पूर्ण करायच्या आहेत. तो मनुष्याचा जन्म पुन्हा येईल जर आपण रजोगुणात देह सोडला तर. म्हणजे काय, की ह्या जन्मी आपल्या मनातल्या इच्छा पूर्णपणे संपलेल्या नाहीयेत. सुरवाडेसी भिकारी, वसोपा राजमंदिरी, तरी का अवधारी रावो होईल. हे पहा, एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसेना का, तर तेवढ्यावरून तो राजा होईल का? बैल तेथे करबाडे, हे न चुके गापुळे, नेई जो का वराडे समर्था चेनी. बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबर मंडळींनी गाडीला जोडून नेला तरी त्याच्या कपाळाचा कडबा खाणं काही चुकत नाही. श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी समजा बैलाला नेलं गाडीला जोडून, तर त्याला लग्नामध्ये जी मेजवानी मिळणार आहे ती मिळेल का? त्या बैलाला तर कडबाच मिळेल. म्हणजे काय आहे, की आपण समजा या जगामधल्या विषयांबद्दल आपल्या मनातली इच्छा पूर्णपणे न संपवून हा देह सोडला, तर पुढच्या जन्मी आपण समजा नरदेहात आलो, मग काय करू? पुन्हा त्या इच्छांचा कडबा खाऊ. सो वी हॅवंट रिअली गॉट रीड ऑफ अवर सेन्स ऑफ डुअरशिप येट. आपण आपला कर्ताभाव अजून सोडलेला नाही. कर्ताभाव आणि भोक्ताभाव. कर्तृत्वभाव आणि भोक्तृत्वभाव, संस्कृत शब्द. सो द सेन्स ऑफ डुअरशिप अँड द सेन्स ऑफ एन्जॉयरशिप, असं मी मराठीत सांगितलं पुन्हा एकदा. तर ही कर्तृत्व भावना आणि भोक्तृत्व भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे, तोपर्यंत आपल्याला या देहापासून सुटका नाही आहे. आणि या देहामध्ये आपण काय करणार? हा देह म्हणजे बैल आहे आणि इच्छापूर्ती म्हणजे कडबा खाणं आहे. तर तेच करत राहू आपण. कसं उदाहरण आहे पहा. सो हाऊ द एक्झाम्पल
कोरिलेट्स विथ आवर बिहेवियर. अशी उदाहरणं आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणोनी व्यापारा हाती उसंतू दिहा नाराती तैसेयाची ये पाती जुंपी जेतो. म्हणून व्यापारामुळे ज्यांना दिवसा आणि रात्री विश्रांती मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीला तो जुंपला जात नाही. म्हणजे तशांच्या कुळात तो जन्माला येत नाही. ती आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा जिथे पूर्ण होऊ शकतील अशाच जागी आपला जन्म होईल. आय थिंक आपण 2-3 सत्रांपूर्वी ह्याच्याबद्दल थोडासा विचार केला होता, की आपण याच घरामध्ये, याच कुळामध्ये, ह्याच परिवारामध्ये का बरं जन्माला आलो? हं. ह्याचं कारण हे आहे, की या जन्मामध्ये, या कुळामध्ये, या सगळ्या परिवारामध्ये ज्या लोकांशी आपले ऋणानुबंध आहेत, त्यांच्यासोबत आल्यामुळे आपलं जे काही प्रारब्ध असेल, ते आपल्याला या जन्मामध्ये पुरं करता येईल. सो द कार्मिक अकाउंट वी हॅड फ्रॉम अवर प्रिव्हियस बर्थ्स आणि ज्या कर्मांची फळं आता परिपक्व झालेली आहेत, ती सगळी फळं कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला भोगायला मिळतील किंवा कुठली परिस्थिती अशी असेल, की जी ती फळं भोगण्यासाठी ॲप्रोप्रिएट असेल, उपयुक्त असेल. तिथे आपला जन्म होईल, नाही? परंतु तिथे आल्यानंतर समजा चांगली परिस्थिती असली, म्हणजे आपल्या सगळ्यांची आहे, असं मी गृहीत धरतोय. तर तिथे आल्यानंतर वी शुड नॉट स्टार्ट एन्जॉयिंग इट. म्हणजे ह्याचा अर्थ हा नाहीये, की तुम्ही एन्जॉय नाही करणार. जरूर तुम्हाला तुमच्या आवश्यकते पुरत्याच नाही, पण त्याच्या जास्त सुद्धा वस्तू मिळतील. या जीवनामध्ये तुम्हाला साधनांची कमी नाही राहणार. परंतु तुम्हाला जर असं वाटलं, की ही साधनं मी माझ्या पुरुषार्थामुळे अर्जित केलेली आहेत, केवळ. तर तसं नका समजू. आपण पुरुषार्थ करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. परंतु त्या पुरुषार्थाला दैवाची पण साथ हवी असते नेहमी किंवा दैवाची साथ आवश्यक असते. त्याच्याशिवाय आपण जे काही कर्म करू त्याचं फळ आपल्याला व्यवस्थित मिळणार नाहीच. तर तशा प्रकारे समजा आपण कर्म करत राहिलो आणि स्वतःकडे कर्ताभाव घेत राहिलो, तर मग आधीची कर्म तर संपणार नाहीच. नवीन कर्म आपण आपल्या डोक्यावर घेऊन बसू. सो इन्स्टेड ऑफ क्लिअरिंग द कार्मिक अकाउंट, वी एंड अप ॲडिंग टू अवर कार्मिक अकाउंट. कार्मिक अकाउंट म्हणजे काय, की तुम्ही समजा 100 कर्म केलेली असतील आणि त्या 100 कर्मांची फळं तुम्हाला आता या जन्मी भोगायला तयार झालीत. तर ती 100 कर्म फळं भोगून तुम्ही रिटायर व्हायला पाहिजे ना आता यावेळेस. नवीन कर्म नका करू. म्हणजे मग देअर विल बी नो कार्मिक अकाउंट एट ऑल. झिरो कार्मिक अकाउंट. झिरो कार्मिक अकाउंट झाल्यानंतर मग मुक्ती. नो नीड टू कम बॅक टू द वर्ल्ड अगेन. हीच थिअरी आहे ना. आपण काय करतो, की ती 100 भोगून होण्यापूर्वी 1000 आणखीन तयार करतो. म्हणजे समजा एखाद्या चांगल्या कुळामध्ये, चांगल्या परिवारामध्ये जन्म झालेला असेल, तर आपण त्या कुळाबद्दल, त्या परिवाराबद्दल एक प्रकारचा अहंकार, अभिमान आपल्या उराशी बाळगतो आणि लोकांना सगळ्यांना सांगतो, "तुम्हाला माहिती आहे का मी किती ग्रेट आहे म्हणून? मी ह्या परिवारात जन्माला आलेलो आहे, ह्याच्यामुळेच आय एम क्वालिफाईड टू बिकम द लीडर ऑफ धिस कंट्री." अशा प्रकारचा अहंकार आपल्या मनामध्ये असू शकतो, नाही? ए सेन्स ऑफ एन्टायटलमेंट. अशा प्रकारचा अहंकार जर आपल्या मनामध्ये असला, परिवाराचा अहंकार, गुरुकुलाचा पण अहंकार असतो. आता तुम्हाला सांगितली ना गोष्ट, मेरे गुरु ऐसे वैसे नहीं है, वो सबसे ग्रेट है वो. अपना सामान खुद नहीं उठाते वो. तर अशा प्रकारे समजा आपण अहंकारामध्ये बुडलेलो राहिलो, कुळाचा अहंकार, विद्येचा अहंकार, शिक्षणाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, पदाचा अहंकार, पदाचा म्हणजे पोझिशन इन द सोसायटी. अशा प्रकारचे अहंकार जर आपण पाळले, तर आपल्यासारखे कमनशिबी आपणच.
कारण की या पदांमध्ये असताना अहंकार, विमूढात्मा म्हणून आपण जी काही कर्म करू, त्या कर्मांची फळं आपल्याला पुन्हा भोगायला लागतील. चांगली जरी असली तरी सुद्धा चांगली फळं भोगायला सुद्धा पुन्हा नरदेह घ्यावा लागेल. मग पुन्हा ते सगळं "ये रे माझ्या मागल्या" तुम्हाला ते सगळं शिकावं लागेल. आत्ता जर तुम्ही हे सगळं शिकता आहात, तर हे शिकून हा अभ्यासक्रम संपवा ना. फिनिश द स्कूल हिअर. ग्रॅज्युएट. डोंट कम बॅक टू स्कूल. आपण आत्ता ह्या शाळेत आलेलो आहोत. म्हणजे कसं, की आपला नरदेह आलेला आहे. याचा अर्थच हा आहे, की आपल्या ज्या आधीच्या जन्मातल्या वासना होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. त्यामुळे आपण सगळेजण वी आर इन द सेम बोट. परंतु आपल्या प्रत्येकामध्ये हा भवसागर तरून जाण्याची क्षमता आहे. सो वी ऑल आर केपेबल ऑफ ट्रान्सेंडिंग धिस सी ऑफ बिकमिंग भवसागर. कॅन वी डू दॅट? आय होप सो. कर्मजळाच्या ठायी किंबहुना होय देही, जो रजोवृत्तीच्या डोही बुडोनी निमे. फार काय सांगावं, जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो, तो काम्य कर्मे करणाऱ्या लोकांच्या कुळात जन्म पावतो. इफ वी लीव्ह धिस बॉडी while we still have incomplete, unfinished desires, we will be born in the family of those people who are busy fulfilling their desires. अशा लोकांच्या कुळामध्ये आपला जन्म होईल. पण जर आपण सत्वगुणात देह सोडलेला असेल तर चांगल्या जागी आपला पुनर्जन्म होईल. रजोगुणात देह सोडला तर मग रजोगुणी लोकांच्या कुळामध्ये आपला जन्म होईल. मग तैसाची पुढती रजसत्ववृत्ती गिळून ये उन्नती तमो गुण. आता समजा सत्वगुण आणि रजोगुण कमी झाला आणि तमोगुण वाढला, तर काय होईल? त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण आणि सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो म्हणजे वाढतो, तैची जिये लिंगे देहीची सबाह्य सांगे तिये परिस सांगे श्रोत्र बळे. त्यावेळेची जी लक्षणं देहाच्या आत बाहेर असतात ती आता मी सांगतो. चांगल्या श्रोत्रबळाने ऐक. श्रोत्रबळाने ऐक म्हणजे चांगलं कान देऊन ऐक. श्रोत्र म्हणजे द एबिलिटी टू लिसन. ओके. श्रोत्रबळ, एबिलिटी टू लिसन, त्यांनी ऐक. तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेचिये. तर जसं अमावास्येच्या रात्रीचं आकाश, सूर्य आणि चंद्र यांनी रहित असतं तसं त्याचं मन होतं. टोटल अंधकार. तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्वस विचाराची भाष हारपे तै. त्याप्रमाणे अंतःकरण पूर्णपणे विचारशून्य आणि रिकाम असतं. तेव्हा त्या अंतःकरणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते. त्याप्रमाणे अंतःकरण पूर्णपणे विचारशून्य आणि रिकामं असतं. तमोगुणामध्ये जर आपण असलो, आपली बुद्धीच नाही चालत आणि सारासार विवेक आपण नाही करू शकत. सारासार विवेक म्हणजे कसं आहे माहिती आहे का? सार आणि असार. सार म्हणजे व्हॉट इज इसेन्शियल आणि असार म्हणजे व्हॉट इज नॉन इसेन्शियल. ह्यांच्यामधला विवेक करण्याची जी बुद्धी असते, सो अवर इंटेलिजन्स ऑर अवर पॉवर टू डिस्क्रिमिनेट डिसअपिअर्स. सारासार विवेक आपण करू शकत नाही. म्हणजे तांदूळ जेव्हा शेतातनं बाहेर निघतो ना, तेव्हा त्याच्या वर अशी धान असते बघा, एक कव्हर. त्याला इंग्रजीमध्ये राईस हस्क म्हणतात. तर ते काढल्यानंतर आतमधनं जी तांदळाची कणी निघते, ती आपण खाऊ शकतो. ते वरचं जे कव्हर असतं ते नाही खाऊ शकत. तर आधीच्या काळी मला आठवतं, की आमच्या घरी जेव्हा तांदूळ यायचा ना, तेव्हा आम्ही बसून ते निवडायचो. त्यातनं तांदळाचे दाणे वेगळे करायचे आणि हस्क जी आहे किंवा धान जी आहे ती वेगळी करायची. ती फेकून द्यायची. आजकाल आपल्याला आपल्या नशिबाने तसं नाही करावं लागत. आपण दुकानात जातो, बाजारात जातो आणि घेऊन येतो तांदूळ, तेव्हा त्याच्यामध्ये कचरा वगैरे नसतो. फार कमी असतो असला तरी. तर तशा प्रकारे जे असार आहे, म्हणजे जे हस्क आहे ते फेकून दिलं आपण आणि जो तांदूळ आहे तो ठेवला, म्हणजे ते सार आहे. दॅट इज हाऊ वी नीड टू डिस्क्रिमिनेट
व्हेन वी आर डीलिंग विथ द थिंग्स इन द वर्ल्ड. आपण जेव्हा आपले विषय निवडतो किंवा भोगतो, तेव्हा कुठला विषय आपल्यासाठी चांगला आहे म्हणजे श्रेयस्कर आहे आणि कुठला विषय आपल्यासाठी श्रेयस्कर नाही आहे, घातकही आहे. त्या दोघांमधला विवेक करून जे श्रेयस आहे ते निवडायचं आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे मला आत्ता हा जो तास आहे, ह्या तासामध्ये मी इतर गोष्टी सुद्धा काही करू शकतो. पण ते न करता मी गीतेचा अभ्यास करतो. तर तोही माझा सत्कारणी गेला. म्हणजे अर्थात आपलं जे प्रोफेशनल काम असेल ते जर आता यावेळेस आलं तर मग मी नाही करत हे क्लास. तुम्ही पुष्कळदा पाहिलं असेल की मला दुसरी काही मीटिंग आहे. त्यामुळे मग मी सांगतो तुम्हाला की आज नाही होऊ शकत. असंही होतं ना. तर एकीकडे आपली कर्तव्य कर्म आपण करत राहणार आहे. दुसरीकडे गीतेचं अध्ययन, गीतेचं चिंतन हे पण करत राहणार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त ज्या अनावश्यक किंवा धोकादायक गोष्टी आहेत त्या आपण नाही करणार. तर तो जो विवेक असतो तो ह्या तमोगुणी मनुष्याचा नाहीसा होतो. बुद्धी मेचवेना धोंडी, हा ठायवरी मवाळे सांडी, आठवो देशधडी जाला दिसे. बुद्धी जडपणात धोंड्यालाही दाद देत नाही म्हणजे मागे सरते. बुद्धी बिकम्स सो जड की ती धोंड्यालाही दाद देत नाही म्हणजे इट बिकम्स इव्हन हेवियर दॅन द. धोंडा म्हणजे मोठा दगड. ओके. इथेपर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती तर देशोधडी झालेली असते. म्हणजे बुद्धी अतिशय जड होते, मऊ नसते. म्हणजे इट इज नॉट फ्लेक्सिबल. इट डझंट अंडरस्टँड एनिथिंग. आणि स्मरणशक्ती देशोधडी झालेली असते म्हणजे काय की स्मरणशक्ती फार कमी होते. सो वी डोंट रिमेंबर व्हॉट एव्हर वी हॅव लर्न्ड. वी सिम्पली फॉरगेट. देशोधडीला म्हणजे हद्दपार. यू हॅव बीन ड्रिव्हन आउट ऑफ युअर कंट्री, त्याला देशोधडीला लावणं म्हणतात. आपली बुद्धी हद्दपार होते. अविवेकाचे निमाजे, सबाह्य शरीर गाजे, एकलेनी घेपे दिजे मोढ्य तेय. शरीराच्या आत बाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो आणि त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते. शरीराच्या आत बाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो. शरीराच्या आत बाहेर म्हणजे शरीराच्या आत आपण पुष्कळ जमा करून ठेवलेला आहे अविवेक, आणि बाहेर आपल्या घरामध्ये अनेक वस्तू जमा करून ठेवल्या आहेत. So the one who is engaged in shopping and collecting stuff, collecting things, is stuck in Rajogun. The one who is consuming the world more than necessary, the one who has added so many material things, not just to the body but also the place where he is or she is. तो रजोगुण जर आपल्याला झटकून टाकता आला तर किती चांगलं होईल. So our hope is to do that after learning all this. आचारभंगाची हाडे, नृपती इंद्रियापुढे, मरे जरी तेणेकडे क्रिया जाय. ज्याप्रमाणे महारवाड्यापुढे हाडे रोवलेली पाहून पाहणारा जसा हा महारवाडा आहे असं समजतो, ही तेव्हाच्या काळची परिस्थिती असावी म्हणजे होतीच असं ज्ञानदेवांनी जे लिहिलं त्याच्यावरून आपल्याला कळायला हवं. तशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आता नाही करत आपण. ती आधीच्या काळी महारवाड्याच्या महारवाडा म्हणजे द एरिया इन विच अनटचेबल्स यूज्ड टू लिव्ह. अशा प्रकारची कामं जर आपण करत असू, की ज्याच्यामुळे आपल्या शरीराला अशा प्रकारचे जीवजंतू चिकटतील, की ज्याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो. तर इंग्रजीत सांगायचं म्हणजे इफ वी डू सच वर्क बिकॉज ऑफ विच वी कॅरी जर्म्स ऑन अवर बॉडी. आधीच्या काळी जे लोक
असं मैला पाण्याचं किंवा विष्ठा उचलून घेऊन जाण्याचं काम करायचे. त्यांना महार म्हणायचे. तर इफ यू आर वर्किंग विथ microbes and pathogens, then you could carry those and spread those in the society. So they were quarantined just for society's safety. So that discrimination was not based on birth or based on social status, but based on scientific reasoning. If somebody happens to be working with microbes that could be potentially harmful to other people, those people will quarantine themselves. म्हणजे आपण कोरोना काळामध्ये ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यांना क्वारंटाईन केलं. Was that being discriminative against them? No, that was just a purely scientific logic to avoid the spread of COVID. असं होतं ना? पुष्कळ आपण इंग्रजीतच बोलतोय. कधी-कधी त्या इंग्रजीचा ओघ आला की तसं चाललं जातं. तर तशा प्रकारे या महारवाड्याच्या समोर हाडं रोवलेली म्हणजे तिथे दॅट्स अ क्वारंटाईन इंडिकेशन की ह्याच्या पलीकडे महारवाडा आहे. तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. ह्याचा अर्थ हा नाही की ते महार म्हणजे सगळे नेहमी आजारी असायचे. नो, नो, नो. इनफॅक्ट तुम्ही विचार केला तर आजकाल जो हॉस्पिटल वर्कर आहे किंवा जो एन्व्हायर्नमेंटल वर्कर म्हणतात त्याला, म्हणजे कोण? मीच. सी इफ आय वर्क प्रोफेशनली ॲज ए वॉटर प्युरिफिकेशन इंजिनियर. आमच्या काळात आम्ही त्याला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट म्हणायचो किंवा सुवेज ट्रीटमेंट म्हणायचो. तर इफ यू गो टू अ सुवेज ट्रीटमेंट प्लांट, यू आर बॉम्बार्डेड विथ पॅथोजन्स. तिथे तर हवेमध्येच अनेक प्रकारचे पॅथोजन्स असतील. तुम्हाला माहिती आहे का पण की जे लोक या इंडस्ट्रीत काम करतात ना, आमच्या इंडस्ट्रीत, सुवेज ट्रीटमेंट, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, ते सगळ्यात कमी आजारी पडतात. कारण की त्यांची इम्युनिटी चांगली असते. दे आर कॉन्स्टंटली एक्सपोज्ड टू पॅथोजन्स. सो दे रेअरली टेक सिक लीव्ह. मोस्ट अदर काइंड्स ऑफ पीपल विल टेक सिक लीव्ह. आजारी आहे म्हणून मी आता कामावर येत नाही. अशा प्रकारे आमच्या इंडस्ट्रीमध्ये फार कमी होतं. आणि खरं सांगायचं तर ही इंडस्ट्री इज अन इसेन्शियल इंडस्ट्री. म्हणजे आपल्या घरातून जे पाणी पाईपमधनं बाहेर जातं, त्याचा जर निचरा झाला नाही, त्याचं जर ट्रीटमेंट बरोबर झालं नाही, तर किती हाहाकार माजेल सगळीकडे. वी विल स्टार्ट लिव्हिंग इन फिल्थ. सो अशा प्रकारचं काम जो करत असेल त्याला महार म्हणायचे. जन्मानी जातीनी महार नाही होत माणूस. जन्मानी तर मी तर ब्राह्मण कुळात जन्माला आलो. परंतु पी-एच-डी मी ह्या विषयात मिळवली, की ज्याला महार म्हणता येईल, अस्पृश्य. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल प्रत्यक्ष अनुभवातनं बोलू शकतो मी. म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगतो. सगळ्या आपल्या-आपल्या अनुभवावरून असतात त्या. दे आर ऑल बेस्ड ऑन ॲक्चुअल एक्सपिरियन्स. ज्याप्रमाणे महारवाड्यापुढे हाडे रोवलेली पाहून पाहणारा जसा हा महारवाडा असं समजतो, त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियरूपी महारवाड्यावर आचारभ्रष्टतारूपी हाडे रोवलेली असतात. म्हणजे आपला इंद्रियरूपी महारवाडा आहे, त्याच्या भोवताल ह्या सगळ्या कुठल्या? आचारभ्रष्टतारूपी हाडे. आचारभ्रष्टतारूपी हाडे म्हणजे काय की आपण आचार बरोबर करत नाही. म्हणजे वी डोंट बिहेव प्रॉपरली. आपल्या इम्प्रॉपर बिहेवियरची जी हाडं असतात, ती आपल्या इंद्रियांच्या महारवाड्यासमोर कंपाउंड वॉलसारखी असतात. सो अवर सेन्स ऑर्गन्स आर महार. व्हाय? Because they are always going towards any kind of विषय. And because of that, we are behaving improperly. तर ह्या इम्प्रॉपर बिहेवियरची जी हाडं आहेत, ती रोवलेली सगळी.
किती इंटरेस्टिंग उदाहरण देतात ना ज्ञानेश्वर महाराज. त्यावरून हा तमोगुणी आहे असं समजलं जातं आणि हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया आचार भ्रष्टतेकडे जातात. विल कीप ऑन मेकिंग द सेम मिस्टेक्स ओव्हर अँड ओव्हर. म्हणजे तो मरेपर्यंत भ्रष्टाचरणच करतो. पै आणि कही एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. पहा, आणखी त्याच्या ठिकाणी एक लक्षण दिसतं. ते हे की जसं घुबडाला अंधाराचं दिसतं, त्याप्रमाणे तमोगुणी पुरुषाला वाईट कर्म करण्यात चित्ताला स्फुरण चढतं. हम्म. ज्याप्रमाणे घुबडाला फक्त अंधारातच दिसतं, त्याप्रमाणे हा जो तमोगुणी माणूस आहे ना, त्याला भ्रष्ट आचरण करण्यामध्येच आनंद वाटतो. दॅट इज व्हेअर ही विल स्पेंड मोस्ट ऑफ हिज एनर्जी. तैसे निषिद्धाचे नावे, भलतेही भरे हावे, तिये विषयी धावे घेती करणे. त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटलं की वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता इंद्रिय धाव घेतात. आपल्याला लोकांनी सांगितलंय की तुम्ही हे करू नका, पण आपण मुद्दाम ते करतो. जे सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे आपण बोल्ड लेटर्समध्ये सिगारेटच्या पाकिटावर वाचतो, परंतु आपण तरीसुद्धा सिगरेट पितो. मदिरा न घेता डुले, सन्निपाते वीण बरळे, निष्प्रेमेची भुले पिसे जैसे. हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकांड्या खातो. सन्निपात वायूशिवाय बरळतो आणि वेडा मनुष्य जसा प्रेमा वाचून भुलतो तसा हा भुलतो. म्हणजे इव्हन दो देर इज नो ट्रिगर ऑर स्टिम्युलंट, तरी सुद्धा मनुष्य त्या स्टिम्युलंटमुळे जशा प्रकारे भ्रमित होईल म्हणा किंवा नशेत होईल तसा होतो. सो आय डोंट इव्हन नीड टू ड्रिंक, बट आय विल बी ड्रंक और आय विल बिहेव ॲज इफ आय एम ड्रंक. तमोगुणी मनुष्य. रजोगुणी मनुष्याला कमीत कमी दारू पाजावी लागेल, नंतर मग तो झिंगेल. तमोगुणी मनुष्य दारू न पिताही झिंगून जाईल. चित्त तरी गेले आहे, परी उन्मनी ते नोहे, ऐसे माल्हाती जे मोहे माझी रेनी. तर त्याचं चित्त नाहीच झालेलं असतं, पण ती उन्मनी अवस्था नाही. ह्याप्रमाणे ते उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात. समाधीमध्ये सुद्धा वी विल लूज अवर माइंड इन द सेन्स की मनाच्या पुढे जाऊ आपण. बिकॉज द माइंड इज क्रिएटिंग प्रॉब्लेम्स फॉर अस, सो वी वॉन्ट टू calm the mind down. So you can calm the mind down through योग. योगा चित्तवृत्ती निरोध आपण करू शकतो. परंतु ते जर करायचं नसेल किंवा करता येत नसेल, तर मग आपण दारू पितो. दारू प्यालो की मन नाहीच होतं. वी गो बियॉन्ड द माइंड. परंतु दारू प्यायल्यामुळे जो एक हलकेपणा येतो ना, त्याच्यानंतरचा जो जडपणा येतो, म्हणजे द हँगओव्हर इफेक्ट इज वर्स दॅन व्हॉट यू हॅड बिफोर. म्हणजे समजा आपली ही लेवल आहे सध्या, नंतर आपण दारू प्यायलो आणि इथपर्यंत गेलो एक्साइटमेंटमध्ये. तर जेव्हा दारूची नशा उतरेल ना, तेव्हा आपण इथे नाही येणार, आपण ह्याच्या खाली जाऊ. मग पुढच्या वेळेस एवढी दारू प्यावी लागेल, मग त्याच्यापेक्षा आणखीन खाली जाऊ, मग आणखीन एवढी दारू प्यावी लागेल. अशा प्रकारे नशा वाढतो. अशा प्रकारे दारू पिण्याची गरज वाढते किंवा कुठल्याही प्रकारचा नशा करण्याची गरज वाढते. किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तमपोशी, जे वाढे आई तीसी आपुलिया. फार काय सांगावं, जेव्हा तमोगुण आपल्या सामुग्रीने पूर्णपणे वाढतो, तेव्हा तो अशी ही चिन्हे पोसतो. आणि हेची होय प्रसंगे, मरणाचे जरी पडे खागे, तरी तेतुलेनी निघे तमे सीदो. आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचं ठिकाण प्राप्त झालं, म्हणजे इफ वी डाय, इफ द बॉडी गोज अवे व्हाईल वी आर इन तमोगुण, मग काय होतं, तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो. सो विल बी बॉर्न अगेन इन डार्कनेस. राई राई पण बीजी, साठवून या अंग त्यजी, मग विरुढे ते दुजी गोठी कोहे. मोहरीचं झाड आपला मोहरीपणा बियात साठवून मग जर आपलं अंग टाकेल, तर ते मोहरीचं झाड मरेल, परंतु त्या बीजापासून जो अंकुर फुटेल, त्याला मोहरीपणाशिवाय दुसरं काही लागेल का? सो वी विल ओनली गेट और वी विल ओनली रीप व्हॉट वी सो. जे बी आपण पेरू, त्याचंच झाड बाहेर निघेल ना.
मोहरी समजा पेरली तर मोहरीचं झाड बाहेर निघेल. आपण जर तमोगुणाचं बीज पेरलं देहांताच्या वेळेस, तर मग तमोगुणामध्ये दुसरा देह मिळेल आपल्याला नेक्स्ट टाइम. पै होऊनी दीपकलिका, येरू आगी विझोका, का जेथ लागे तेथ असका तोची आहे. अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन, म्हणजे अग्नीपासून दिवा लावल्यावर मग तो पहिला अग्नी जरी विझला तरी विझेना का? कारण की ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल, त्या ठिकाणी तो पूर्वीचा सगळा अग्नी आहे. समजा एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला, हा अग्नी तयार झाला. मग आता हा दिवा समजा विझला, तर अग्नी तर कायम आहे ना. अग्नी इज नॉट डिपेंडेंट ओनली ऑन वन दिवा. त्याप्रमाणे आपल्या मनातल्या ज्या वासना आहेत ना, त्या आपण ह्या देहातनं बाहेर जाऊन दुसरा देह पकडून त्या देहामध्ये त्याच वासना पुन्हा एकदा कंटिन्यू करू. द सेम थिंग विल कंटिन्यू. सो तमोगुण असताना आपण हा देह सोडला, तर पुन्हा तमोगुणासाठी जो उपयुक्त देह आहे तो आपल्याला मिळेल आणि आपण तेच करत राहू, जे आत्तापर्यंत केलं होतं. बिकॉज दॅट लाईट ऑफ तमोगुण, कसं ते विरोधाभास आहे ना. तमोगुणाला लाईट नाही आहे म्हणतो एका जागी आणि इकडे म्हणतोय तमोगुणाचा दिवा. एक्झाम्पल आहे हे. सो इट विल कंटिन्यू. दॅट इज व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. आता काय येणे बहुवे, जो तमोवृद्धी मृत्यूला आहे, तो पशु का पक्षी होय, झाड का कृमी. आता हे पुष्कळ बोलून काय करायचंय? जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो, तो पशु किंवा पक्षी किंवा झाड किंवा किडा होतो. तमाच्या उत्कर्षात मरण पावतो, तो पशु किंवा पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो. तर आपल्याला पशु किंवा पक्षी किंवा झाड किंवा किडा व्हायचा आहे किंवा नाही, हे आपण स्वतः ठरवावं. आणि तमोगुण आपल्या जीवनामध्ये येऊ द्यावा की नाही येऊ द्यावा, हे आपण स्वतः ठरवावं. आपल्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा अशीच असेल, अशी मी आशा करतो, की आपल्या जीवनामध्ये तमोगुणाला अजिबात स्थान नसावं किंवा जेवढं अगदी थोडंसं आवश्यक आहे तेवढंच असावं. याच्या आधी सुद्धा आपण विचार केला होता, की तमोगुण जर असेल तरच आपण झोपू शकू. तर कधी-कधी आपण ह्या क्लासमध्ये पण झोपून जातो. इट्स ओके. पण हा क्लास झोपण्यासाठी नसून जागं होण्यासाठी. अशा प्रकारे आपण सगळेजण जागे होऊ. तमोगुण संपूर्णपणे टाकून देऊ. ज्याला टाळता येणं शक्य नाही तेवढा फक्त ठेवू. रजोगुण आपण कंट्रोलमध्ये ठेवू आणि सत्वगुणामध्ये राहण्याचा प्रयत्न करू. असे जर आपण राहिलो, तर जेव्हा देहांत होईल आणि जर आपल्या मनामधल्या इच्छा अजूनही संपूर्णपणे संपलेल्या नसतील किंवा आपल्या कर्माचा जो अकाउंट आहे तो पूर्णपणे क्लिअर झालेला नसेल, तर आपण चांगल्या जागी, सोयीच्या जागी जन्माला येऊ. पण आपली प्रामाणिक इच्छा ही आहे, की तशी वेळ येऊच नये. पुन्हा आपल्याला हा जन्म घ्यायला लागूच नये. ह्या देहात म्हणा, दुसऱ्या देहात म्हणा, म्हणजे मनुष्य देहात म्हणा किंवा पशु-पक्षी योनीमध्ये अजिबात पुन्हा एकदा देह धारण करण्याची काही गरज नाहीये. केव्हा होईल? जर गीतेमध्ये जे सांगितलंय, त्याच्यावर आपण चिंतन केलं, मनन केलं आणि त्यानुसार आचरण केलं, तर ते होईल. करायचं आपण असं? प्रयत्न करू. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. नमस्कार.